हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आत्मवंदन माझ्या सगळ्या कुटुंबियांचं मी खूप खूप स्वागत करते. आपल्या आजच्या सत्रामध्ये रविवारचा दिवस असून सुद्धा तुम्ही सगळेजण तुमच्या फॅमिली टाइम मधून वेळ काढून आजच्या सत्रामध्ये आलात. ह्यावरून आपल्या साधनेमध्ये आपण याचा अर्थ असा नाही की जे नाहीयेत त्यांना इच्छा नाहीये. पण ह्या दिवशी सुद्धा कंटाळा न करता सगळ्या सत्रामध्ये आलात त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते, अभिनंदन करते की साधना नियमितपणे चालू आहे. जे लाईव्ह येऊ शकत नाहीत ते युट्यूबवर नंतर बघतात. त्यांचे मला मेसेज पण येतात. त्यांचं सुद्धा मी स्वागत करते. त्यांना आभार मानते त्यांचे. त्यांना प्रेम प्रकाश पाठवते. आणि आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, सगळ्यांचे एंजल्स जे कोणी दिव्य शक्ती आपल्यासोबत जोडलेले असतात अदृश्य रूपामध्ये, त्या सगळ्यांना मी वंदन करते, प्रणाम करते आणि त्यांचे पण आभार मानते. आपल्या घरातलं जे वायफाय आहे ना, त्याचं कनेक्शन चालू असतं दिवसभर. मोबाईलला आपण एकमेकांशी संपर्क साधतो. दिसत नाही ते व्हायब्रेशन्स, ती फ्रिक्वेन्सी. पण आपण फोनवर बोलतो एकमेकांशी, वायफाय चालू असतं. तर डोळ्याला काही गोष्टी दिसत नाहीत, पण त्या गोष्टी असतात. तर तसंच आपल्या ह्या दिव्य शक्ती, हे जे एंजल्स आहेत किंवा हे गुरु आपण जे आपले आहेत सद्गुरू, ते सगळे ऊर्जेने आपल्याशी जोडलेले असतात आणि ते असतात आपल्यासोबत. फक्त आपल्याला ज्या डोळ्याने दिसतात गोष्टी त्याच्यावरच विश्वास पटकन बसतो. पण ह्या सत्रांमध्ये खास करून ते आपल्यासोबत असतात. तर हा विश्वास कायम मनामध्ये ठेवा. फक्त काही गोष्टींमध्ये ते सुद्धा बांधले गेलेले असतात. आपले कार्मिक काही गोष्टी असतील. त्यामुळे ते तिथं येऊन मदत करू शकत नाही जोपर्यंत आपण मदत मागत नाही. आणि मागितल्यानंतर सुद्धा आपल्याला तो एक मानसिक तो एक पॅटर्न पूर्ण होईपर्यंत, ती सायकल कंप्लीट होईपर्यंत ते थांबतात, वाट बघतात. आणि मग आपला जो सोल आहे तो धडा घेतला की मग ते आपल्याला भरपूर मदत करतात, एका योग्य मार्गाला आणून देत सोडतात. तर जसं मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकला होता आज ग्रुपवर, की मला संध्याकाळपर्यंत पण थांबवत नव्हतं. इतकी एक एक्साइटमेंट मला होती की युनिफाईड आपण सगळेजण सुरू करणार आहेत. आणि एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकल्यासारखं आहे. तर जेव्हा मी हे सुरू करेन तर कुठेही पहिलंच त्याच्याबद्दलच मी आज काही गोष्टी सांगणार आहे. आणि मग आपण लगेचच आपलाच रेकीचं सत्र सुरू करू. मी प्रयत्न करेन की 10 मिनिटात आपलं बोलणं संपेल, जेणेकरून आपण जे काही आज रेकी घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण आपल्या हृदयातून बाबाजींना प्रार्थना करणार आहोत की हे काम तुम्ही आमच्याकडनं नीट करून घ्या आणि आमच्या आयुष्यातला जो बदल आहे त्याची सगळी जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोडतो. तुम्ही करून घ्या हे आमच्याकडनं. ठीक आहे. कुठेही आपण करतोय हा भाव ठेवायचा नाही, पहिली तर गोष्ट. हा, टेक्निकली आपण करणार, पण म्हणतो ना की ओव्हरऑल बघायला गेलं तर ते करून घेणारी ती शक्ती, हा भाव ठेवायचा. युनिफाईड सुरू झाल्यानंतर सगळ्यांनी एक एक वही, नोटबुक, डायरी जे काय असेल तुमच्याकडे ते ठेवायचं जवळ. मला सगळ्यांकडे एक नोटबुक पाहिजे. अं, एक भाव मनातनं काढायचा की मी इथं शिकवते म्हणजे मी श्रेष्ठ आहे, मी तुमची टीचर आहे, मी तुमची गुरु आहे. तुम्ही त्याला नाव द्या, सहप्रवासी म्हणा, मार्गदर्शक म्हणा, लाईट दाखवणारी व्यक्ती म्हणा, असं काही म्हणू शकता. पण कुठेही मला ते स्थान नकोय की तुमच्यापेक्षा उच्च असलेलं, कारण ते नाहीये, मला माहिती. आपण सगळे एकाच बसलेलो आहोत, आपण एका बोटीमध्ये, जसं मी नेहमी म्हणते. त्यामुळे ती भावना युनिफाईड शिकत असताना मनातनं काढायची. ठीक आहे. आत्ता सुद्धा मनामध्ये कधीच ती भावना अशी ठेवू नका. अं, आपल्याला जेव्हा युनिफाईड चालू होणार आहे ना, तेव्हा सगळ्यांना घरचा अभ्यास असणार आहे. हे मी जेव्हा युनिफाईड करत होते तेव्हा आम्हाला पण दिलं होतं करायला. पण ऍज युजल एक हट्टी स्टुडंट आहे मी, विद्यार्थी आहे, लवकर ऐकणाऱ्यातली नाहीये. त्यामुळे मी ते केलं नाही सुरुवातीला. पण जसं जसं मी त्याच्यात खोल शिरत गेले तेव्हा आपोआपच माझ्या डायऱ्याने डायऱ्या भरल्या त्याच्यामुळे. कारण ते मला खूप खोलपर्यंत आतपर्यंत जायला लागलं आणि ते चेंजेस तसे माझ्या आयुष्यात मला दिसायला लागले. तर आपल्याजवळ एक वही ठेवून रोजच्या रोज आपण जे काही बाबाजींचा एक चॅप्टर पूर्ण झाला तर त्या चॅप्टरमध्ये, त्या धड्यामध्ये माझ्यासाठी काय शिकवण आहे, मला माझे काय विचार आहेत, माझं प्रोजेक्शन काय आहे त्याच्यावर, हे कंपल्सरी मला सगळ्यांकडनं पाहिजे. सगळ्यांकडनं. कुणी कंटाळा करायचा नाही लिखाणाचा की जाऊ दे आता कोण लिहित बस, असं प्लीज करू नका. कंपल्सरी आपल्या वहीमध्ये पहिला धडा पूर्ण झाल्यानंतर किंवा ते ऐकत असताना तिथं आपण जे पीडीएफ ठेवणार आहे ती वाचन करायची. आणि ती वाचन होत असताना जसं जसं मी ते एक्सप्लेन करत जाईन त्यातली बाबाजींनी काय सांगून
घेतील माझ्या माध्यमातून ते घेतील. त्यावेळेस प्रत्येकाने आपले विचार काय आहेत त्याच्यावर ते आपल्या वहीमध्ये लिहायचं. तुम्ही ते चालू असताना लिहा किंवा झाल्यानंतर हे कंपल्सरी करायचं की माझे विचार काय आहेत. त्यानंतर हे जेव्हा आपण करत असू ना, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये वेगळ्या परिस्थितीमध्ये असणार आहे. कुणी कुठे असेल, कुणी कुठे असेल. आपल्या आयुष्यातल्या परिस्थितीनुसार ह्या धड्यामध्ये काय उपयोगी आहे ते लिहायचं त्याच नोटमध्ये. जेव्हा तुम्ही ते धडा ऐकून तुमचं जेव्हा निरीक्षण, तुमचं मत, विचार मांडत असाल तिथे लिहायचे की माझ्या आयुष्यात जी परिस्थिती आहे त्यामध्ये ह्या धड्यामधून मला काय शिकवण मिळते, माझ्यासाठी काय आहे हे लक्ष ठेवायचं. म्हणजे मी इथून बघतीये ना, दुसरीकडून दुसरा एक माणूस, तिसरीकडून तिसरा, असं प्रत्येक जण चार बाजूनी चार लोक तो धडा बघणार आहेत. अनेक नजरा आहेत. प्रत्येकाची समज वेगळी. कोण कसा विचार करेल सांगता येत नाही. तर त्या एकाच धड्याला बाबाजींच्या अनेक लोक बघतायत. प्रत्येकाने आपापले विचार त्यानुसार लिहा, आपापल्या परिस्थितीनुसार. मला काय उपयोगी आहे हे लिहायला सुरुवात करा. ह्या युनिफाईड सुरू होताना सगळ्यात आधी विसरून जायचं की मी कोण आहे. बस. जो पहिला धडा सुरू होईल तेव्हा विसरून जायचं मी कोण आहे. तुम्ही म्हणाल इथं तर आपण मी कोण आहे हे शोधायचं आणि कसं विसरायचं, तर हेच ते की इथं येताना आपली पाठी सगळी कोरी करायची. मला जे जे सांगितलं ना, हे असं आहे ते तसं आहे, हे असं असतं तसं असतं, जे सगळे जुने बिलीफ सिस्टम आहेत आपल्या, जे विचार आहेत ते सगळे काढायचे. आणि केवळ आत्ताच माझा जन्म झाला आणि मी लगेच युनिफाईड शिकायला बसली. या पद्धतीने आपलं सगळं कोरं करून बसायचं. जे जे बाबाजींचं वाक्य आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरू करायचा, ऍक्टिंग करायची. ठीक आहे, नाही पटल्या गोष्टी तरी सुद्धा बाबाजींनी ते वाक्य लिहिलंय त्याच्यावर ते वाक्य वाचल्यानंतर कदाचित आपल्याला आपल्या आयुष्यातल्या परिस्थितीनुसार ते कॉन्ट्रोवर्शियल वाटेल, हे शक्यच नाहीये असं. पण तरी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्या सत्रापुरतं का होईना ऍक्टिंग करायची की ते आता मी आहे, जे सांगतायत बाबाजी ते. उदाहरणार्थ त्यांचं ते वाक्य आहे ना की मी स्वर्गाचा फूल आहे, असं एक सुंदर फुल आहे स्वर्गामधलं. ते वाचल्यावर मी तर हसलेच होते. पहिल्यांदा म्हणलं हे काय लिहिलंय बाबाजींनी. एवढं एवढं असं फुल आहे तर मग हे सगळं माझ्या आयुष्यात काय चालू आहे, एवढी जर माझ्याकडे शक्ती आहे आतमध्ये वगैरे. तर हे असं सत्य जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, जसं मी सुरुवात केली सत्राची की डोळ्यांना दिसत नाहीये पण आहे. तर ते असं सत्य आहे, त्यामुळे ते आपल्या बुद्धीला आणि डोळ्यांना पटणारं नाहीये. पण त्या गोष्टी आपण मान्य करायच्या, त्या सत्रापुरत्या का होईना. बरं चला, मी आहे तर आहे, फुल आहे स्वर्गातलं, असं म्हणायचं. आणि त्या भावानी त्या श्रद्धेने बसायचं त्या सत्रामध्ये. ठीक आहे. आपले सगळे जुने विचार काढायचे. त्यानंतर हा, जेव्हा आपण पूर्ण धडा पूर्ण करू तेव्हा आता जे विचार ऐकलेत आणि आपले जे जुने विचार आहेत ह्याच्यात काय फरक होते बाबा, असं काही होतं का, मला काही जाणवतं कम्पॅरिझन. ते थोडंसं करायचा प्रयत्न करायचा की मी काय ऐकलं आणि मला काय वाटायचं माझ्या परिस्थितीनुसार, की मी शक्तिहीन आहे आणि इथं तर बाबाजी असं सांगतात. तर मग हे कम्पॅरिझन करता आलं पाहिजे की कुठं माझा तो विश्वास तुटला, कुठं तो विचार माझा तुटला, संपला म्हणजे जुना विचार. तर तिथं बाबाजी काय सांगतात त्याच्या जागी हे लक्षात ठेवायचं, कम्पॅरिझन करायचं. ठीक आहे, हे करायचं. त्यानंतर हे सगळं झालं ना आपलं, त्यावेळेस प्रत्येक धडा झाल्यानंतर ज्याला कुणाला मी तर विचारेन की कुणालाही मी एकाला पिक करेन आणि म्हणेन की सांगा तुम्ही काय लिहिलंय या धड्याचं. असं कुणालाही मी विचारू शकेन रोजच्या सत्रामध्ये. म्हणजे आपण असं करायचं की एक आठवडा एकच धडा. पहिल्या आठवड्यामध्ये आपण पहिलाच धडा घेणार. त्याच्यानंतरचे जे दिवस आहेत 3-4 दिवस आपण त्या धड्यामध्ये जे शिकवलंय ते ध्यान आतमध्ये उतरवणार. आणि मग आपलं रेकी किंवा नॉर्मल आनापानासती ध्यान घेणार बाकीचे दिवस. पण ज्या प्रत्येक धड्याच्या शेवटी त्या आठवड्यामध्ये मी ज्याला सांगेल त्याला ते सांगता आलं पाहिजे की त्यांनी वहीत काय लिहिलंय त्या धड्यावरनं. ठीक आहे. तर हे तुमचे मास्टर फार स्ट्रिक्ट आहेत हं. तुम्हाला खूप चांगला अभ्यास करायचा आहे यावेळेस. अगदी हे इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे. युनिफाईड हे असं नाहीये. प्रत्येक शिक्षकाची शिकवायची स्टाईल वेगळी आहे. माझी वेगळी आहे. मला जेव्हा असं वाटतं ना की प्रॅक्टिकल कोर्स आहे, बाबाजींनी लिहिलंय की हा प्रॅक्टिकल कोर्स आहे. मग प्रॅक्टिकल कोर्स असताना मी केवळ बोलतीये, तुम्ही केवळ ऐकताय, असं घेऊन चालणार नाही. तर आपल्याला प्रॅक्टिकल कोर्समध्ये खरोखर प्रॅक्टिकलच ते करावं लागणार आहे. म्हणून मला हे आज मी जेव्हा थोडा विचार करत होते की कशा पद्धतीने हे घ्यावं, कारण मी काहीच प्लॅनिंग केलं नाहीये. डायरेक्ट उठले सकाळी
आणि तो मेसेज टाकला. त्यामुळे मला हे असं आलं की हे इंटरॅक्टिव्हच असलं पाहिजे आणि जितका तुमच्या सगळ्यांचा सहभाग असेल ह्याच्यामध्ये तितके तुमच्या आयुष्यात पटपट बदल व्हायला लागतील. अं, ही माझी खात्री आहे आणि ही बाबाजींनी दिलेली खात्री माझ्या थ्रू. तर बाबाजी म्हणजे कोण आहेत हे ज्यांना माहित नाहीये, महाअवतार बाबाजी कोण आहेत, की ज्यांचं आपण आज फोटो पण बघितले ग्रुपमध्ये त्या मठामध्ये जे आहेत, जे भाग्यश्रींनी शेअर केले. तर बाबाजी कोण आहेत हे थोडंसं जाऊन तुम्ही युट्यूबवर चेक करा, की ते असे सुप्रीम असे एक योगी आहेत. त्यांचा अधिकार, त्यांची शक्ती मी पण नाही वर्णन करू शकत. जिथं स्वामी समर्थ अं, बाबाजींसोबत काम करतात, बाबाजींच्या बरोबर आहेत, म्हणजे तुम्ही समजून घ्या बाबाजी काय शक्तीमध्ये असतील. आणि तेवढं माझं ज्ञान पण नाही की मी बाबाजींबद्दल काही बोलावं. तर जेवढं काही मला बाबाजी कळले युनिफाईडच्या माध्यमातून, हे टॅरोचे जे कोर्स मी कंप्लीट केला, जे काही सर्टिफिकेशन झालं, हे सुद्धा केवळ बाबाजींमुळे झालंय. कारण बाबाजींच्या युनिफाईड कोर्समध्येच टॅरोचा उल्लेख आहे. आणि त्यामुळेच मला तिथून प्रेरणा मिळाली. आणि हा जो सत्र आहे हे बाबाजींच्या युनिफाईडच्या मध्येच सुरू झालेलं आहे. हे सुरू केलेलं मी अनेकदा सांगितलंय. त्यामुळे जे काही झालंय ना माझ्या आयुष्यात, ते सगळं बाबाजींनी केलेलं आहे. त्यामुळं मला जितके बाबाजी माहिती आहेत ते साक्षात माझ्यासाठी सुप्रीम पॉवर आहेत. त्याच्यावर मी काही त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. मला काहीच माहित नाहीये. मला फक्त माहितीये की त्यांनी माझ्या आयुष्यात घडवून आणल्याबद्दल तितकं माझं ज्ञान नाहीये. जितके ज्ञानी लोक सांगतात, क्रियायोग करतात, हे करतात. पण मला एक माहितीये की जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने त्यांचा कोर्स करतो आणि त्यांच्याशी जोडले जातो, तेव्हा आयुष्यात बदल आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या अर्थी इथं सगळेजण जोडले गेलेले आहेत, त्या अर्थी बाबाजींची इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी युनिफाईड करावा. फक्त ती माझी धाडस होत नव्हतं की असं काही सुरू करावं, आपल्याला जमेल का नाही, ह्या गोष्टी सगळ्या येत होत्या. की जे काही डिलिव्हर करायचा आहे, मेसेज द्यायचा आहे, तो आपल्याकडनं जमेल का नाही, त्याला जसं द्यायला पाहिजे तसा दिला जाईल का नाही, ह्या सगळ्या अनेक गोष्टी डोक्यात होत्या. म्हणून ते इतके दिवस थांबलो होतं. आणि वेळ यावी लागते प्रत्येकाची. त्या एनर्जीला तुम्ही पण असायला पाहिजे आणि मी पण असली पाहिजे. तर आपण सगळेजण जेव्हा त्या एनर्जीला येतो, व्हायब्रेशन्सला येतो, तेव्हाच बाबाजीच्या युनिफाईडला आपण सुरुवात करतो. तर ती एनर्जी सुरू झाली ऑलरेडी. तो बदल आलाय आपल्यात. आपल्याला नसेल लक्षात रोजच्या आयुष्यात, पण आपल्या सगळ्यांमध्ये शिफ्ट झालेला आहे. मी 2-3 आठवड्यापूर्वीच तुम्हाला म्हणत होते काहीतरी शिफ्ट झालंय, बदल झालाय, एनर्जी बदलली पूर्ण जाणवत होतं मला. आणि त्याच्यामुळेच हे युनिफाईड आपल्या आयुष्यात आलंय. तर ते येण्यासाठी सुद्धा आपल्याला एका लेवलला जावं लागतं, एका व्हायब्रेशनला यावं लागतं. मगच आपण हे करू शकतो. येस, असा वेळी ते प्लीज सांगा, अनम्यूट करा. नमस्कार. नमस्कार. हां. मी परवा तुम्हाला एक पर्सनलला मेसेज टाकला होता, की एका ठिकाणी मी आमचा म्हणजे आमचा एक ग्रुपच आहे. आम्ही बरेच कार्यक्रम करतो. त्यांनी एक ध्यानाचा आमचं एक 3 दिवसाचं ठेवलं होतं आणि मी तुम्हाला मेसेज केला होता, की त्यांना मी फक्त सांगितलं मी ध्यानमध्ये आहे. आनापान ध्यान मी करते. त्याच्यावर त्यांची रिएक्शन मी तुम्हाला म्हटलं होतं, की एम्प्टी सलाईन वगैरे असे शब्द मला थोडे ते खटकले होते. तरीसुद्धा मी 2 दिवस नंतर मी गेले होते. तर हे जे युनिफाईड आहे, तर त्याच्याच बद्दल ते बोलत होते. आणि त्या क्षणाला मला असं कुठेतरी झालं, की अरे हेही मला शिकायचंय. मी हे विपुलाताईंना विचारू का? असं माझं त्यावेळेला खूप माझ्या डोक्यात होतं. आणि तुम्ही कालपासनं युनिफाईड हा शब्द वापरायला लागल्यानंतर मी म्हटलं माझं काम झालंय. मला हे शिकायला मिळणार आहे असं. आणि आज त्यांनी आम्हाला ॲक्चुअली बोलावलं होतं, पण मला काय माहिती मला नाही जायची इच्छा झाली. म्हटलं पहिल्या दिवशी जर असं कोणी मला जज करत असेल आपल्याला, तर जरा थांबावं आपण म्हणजे आणि मगच आपण जावं. जर ह्याच्यात मला ते नाही मिळालं आपल्याच्यात, तर मी जरा प्रयत्न करीन, तुमच्याशी बोलीन आणि आपल्याकडे आहे का, होणार आहे का? पण ते काय माहिती आता ब्रह्मांडातनंच हीच कृपा माझ्यावरती, की तुम्ही पण ते म्हणजे चालू केलंय. तर मला आता म्हणजे असं खूप बरं वाटतंय. म्हणजे मला आता कुठेही दुसरीकडे काही शिकायला जायची गरज नाहीये म्हणजे. शेवटी डेस्टिनी एकच असते. पण मनातनं यायला आणि तसं ते लगेच सुरू व्हायला, हा अनुभव माझ्यासाठी खूप सुंदर आहे म्हणजे ऍक्च्युली. थँक्यू असावरीताई. आणि मी आज जे स्वप्नाबद्दल बोलले ना, पहाटेचे 5:30ला 5:15ला मला जाग आली आणि जे स्वप्न मला हां, त्या स्वप्नामध्ये शेवटी मला उठवण्यात आलं. कारण काय होतं, स्वप्न अशी पडली आणि जर तुम्ही झोपून राहिलात, तर ती स्वप्न हां. विसरतात.
तर असं हा. झालं की माझ्या कानामध्ये मला हाक मारून मारून माझं नाव, आणि मी जागी झाले. आणि ह्याच्या आधी पण मला असं झालेलं आहे, जेव्हा जेव्हा असं काही झालं तेव्हा. तर हा काही नवीन प्रसंग नव्हता. पण आज माझी जी सख्खी मावशी ती मला हाक हाक मारून उठवत होती. तिचा आवाज मी ऐकला आणि मी तिचा आवाज अगदी क्लिअर ओळखते की मावशी माझी म्हणून. ती आपल्या ध्यानात नाहीये सुद्धा, पण तिच्या आवाजातून मला उठवण्यात आलं. आणि पूर्ण मी असं शेजारी कुणीतरी माझ्या हे करतं त्याप्रमाणे मी तो आवाज ऐकला. मी उठले, डायरी शोधली उठल्या उठल्या, आणि डायरीमध्ये माझं ते स्वप्न लिहिलं. आणि त्या स्वप्नामध्ये मला आपल्या ग्रुपमधले सगळेजण जे रोज ध्यानात असतात त्या सगळेजण मला त्या स्वप्नात दिसले. आणि हे मी सांगेन पुढे जाऊन, पण मला दिसले. आणि मला जे काही दिसलं ना तेही मी तुम्हाला युनिफाईडच्या दरम्यान सांगेन. पण तिथं मला कन्फर्मेशन मिळालं की काहीतरी, उठल्यानंतर मला कन्फर्मेशन मिळालं की करायचंय सुरुवात युनिफाईड. आणि पहिला मी मेसेज बघितला असेल उठल्या उठल्या, तो युनिफाईड रिलेटेडच बघितला एक मेसेज, जिथून मला ते अगदी फिक्स झालं की आता बाबाजी करून घेतील. आता ही जी माझ्या मनातली भीती आहे ती मी सरेंडर करते त्यांना, की तुम्ही करून घ्या. कारण इतके दिवस काय होतं, कुठेतरी इगो होता. कारण इगो म्हणजे अहंकार, म्हणजे काय की मी कसं करू. भीती ही सुद्धा अहंकारच आहे ना. भीती वाटणं की मला हे जमेल का नाही, हा सुद्धा अहंकार आहे. कारण मी अजूनही मी करते असाच भाव आहे माझ्यामध्ये. मग अजून मी त्या भावापासून वेगळी नाही झाले, डिटॅच नाही झाले. मला अजून तो विश्वास नाही की बाबाजी करून घेत आहेत ह्याचा अर्थ. तर ती भीती होती माझ्या मनात खोलवर. मला एकच वाटत होतं की आपण त्या कोर्सला न्याय करू शकतो का नाही, जितकं त्यांनी सांगितलंय स्ट्रॉंगली. पण आज ते निघून गेलं. आणि त्याचा मला कम्प्लीट एक कम्प्लिशनचं साईन पण मला दाखवलं गेलं की ती जी भीती आहे ती गेली. आणि आता पूर्ण सरेंडर भावामध्ये, की जे काही होईल ते सगळं बाबाजी करून घेतील. जे काही सांगायचंय माझ्याकडनं ते सगळं बाबाजींकडून येणार आहे, हे जेव्हा मला तो विश्वास आला, तेव्हा मी पटकन हातात घेऊन मेसेज टाकला की युनिफाईड करायचंय आपल्याला म्हणून. आणि हे जसं तुम्ही बोललात ना, की हे सगळं तिथे सांगितलं. आता त्यांच्याबद्दल पण सांगते, त्या संस्थेबद्दल. जे कोणी तुम्हाला असं म्हणले, की आनापानासती म्हणजे एक रिकामा सलाईन आहे, त्याच्यात काही अर्थ नाही. तर अ, त्यांना पण दोष देता येणार नाही खरं तर. कारण असं बरेच जण जज करतात एकमेकांना. पण आपण सुरुवातच आपल्या ह्या सत्राची अशी केलीये, ह्या ग्रुपमध्ये, की तुम्हाला जे आवडते ते घ्या, कुणाला नावं ठेवू नका. हेच माझं आधीपासून एक व्हॅल्यू म्हणा आपल्या ग्रुपची, की तुम्हाला जिथं आवडतं ना ते तुम्ही घ्या, ज्ञान घ्या सगळीकडनं, त्याच्यात काही वाईट नाहीये. पण हे प्रत्येकाचे विचार असतात असे नाहीयेत. तर कुणाला दोष नाही द्यायचा मला. पण जरी तुम्हाला असं वाटलं ना, की त्यांच्याकडून आपल्याला काही मिळतात चांगल्या गोष्टी, तर त्याही तुम्ही जरूर सुरू ठेवा. कारण अ, ते पण तुमच्याशी कुठेतरी काहीतरी देणं असतं, ते दिलं जातं तुम्हाला बरोबर. आणि अ, हे तुमचा एक विचार, जसा भाग्यश्रीच्या पण नेमकं तिचं त्या मठात जाणं झालं, जिथं स्वामी आणि महावतर बाबाजींचं तिने दर्शन घेतलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याचे हिंट आहेत. आणि जसं मी सांगितलं ना, मी जे आज स्वप्नात बघितलं आहे, त्यानुसार मी तुम्हाला 1000% खात्री देऊन सांगते, की हे तुम्ही आत्ता युनिफाईड ऐकलं नसेल असेल, तुम्ही साधनेत इतके आत असाल, जे काही आहे ना, पण विश्वास ठेवा, तुम्ही सगळे दैवी आहात. फक्त ती शक्ती पूर्ण जेव्हा जागृत होईल, तेव्हा आपल्या स्वरूपाची पूर्ण कल्पना यायला लागेल. त्यामुळं आत्ता सुरुवात होताना बाबाजी जे करतायत प्लॅनिंग, ते खूप दूरचं प्लॅनिंग आहे. हे फक्त 2-3 महिन्याचं नाहीये. धिस इज अ लाईफ लाँग प्लॅनिंग तुमच्यासाठी होतंय. ह्यावर विश्वास ठेवा. एकदा तो बदल आयुष्यात आला, जे काही पृथ्वीवर पुढे जाऊन होणार आहे, त्याची ही सुरुवात आहे. आणि त्याची तयारी आपल्याकडनं करून घेतली जाते. एवढा मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते. ठीक आहे? तर आपण बाकी गोष्टी बोलूच उद्या. पण उद्या आपल्या सगळ्यांनी आपल्या सोबत नोटबुक ठेवा आणि लिहायची तयारी ठेवा, की आता आपल्याला अभ्यास आहे, घरचा अभ्यास रोजच्या रोज ह्याची तयारी ठेवा. कारण हे आपल्याला मुळासकट करायचंय. असं नाही की आज केलं, ऐकलं ते ध्यानात जे काही बाबाजींनी सांगितलंय, 2 दिवस ध्यान केलं आणि विसरून गेलं, नाही. आपल्याला ते जे बी रुजलेले आहेत ते काढायचेत आणि नवीन बिया टाकायच्यात आता आपल्याला. तर त्याच्यासाठी हे खूप सिरियसली करायचं आपण सगळ्यांनी. सिरियसली म्हणजे गंभीर होऊन बसायचं नाहीये. सिरियसली म्हणजे अगदी नियमितपणे लक्ष देऊन, की मला काय-काय माझ्यात बदल आहेत, काय सांगितलंय, काय नाही, हे सगळं करून व्यवस्थित विचार करून ह्या गोष्टी करायच्या. ज्यांना लाईव्ह जमत नाही, समजा ह्या दरम्यान, अजिबात टेन्शन घेऊ नका. YouTubeवर तुम्ही कधीही ते सत्र बघायचं नंतर आणि करायचं तुमच्या वेळेनुसार. ह्याला कुठलंही असं बंधन नाही, की तुम्ही लाईव्हच बसून रोज केलं पाहिजे माझ्याबरोबर इथं 9:30ला. अजिबात नाही. आपला संसार, आपली कामं सांभाळत हे करायचं आपल्याला. त्यामुळे ह्याचं एकतर बर्डन, स्ट्रेस असेल कुणाला तर पहिलं काढून टाका, की "अरे, आमचं बुडलं तर का?" काही नाही. बाबाजी सगळ्या वेळेला, सगळीकडे, बियॉन्ड स्पेस अँड टाईम अवेलेबल आहेत. त्यांना वेळेचं आणि काळाचं, त्या बंधनाच्या पलीकडचे आहेत.
त्यामुळे अजिबात असा विचार करायचा नाही. ते तुम्ही जेव्हा कधी युट्यूबला बघून कराल, त्या क्षणाला बाबाजी तुमच्याशी जोडले जातील. कारण त्यातला एक एक शब्द त्यांच्याकडनं आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा जसं आपण गुरुचरित्राची पोथी वाचतो, ती पोथी वाचताना आपण प्रत्येक शब्दाला त्या देवतेशी जोडलेले असतो. कारण त्यांनी दिलेलं तुम्ही वाचताय ना, त्यांच्याबद्दल वाचताय. मग त्यांची एनर्जी तुम्हाला कनेक्ट होणार. तसंच बाबाजींबद्दल वाचताना, त्या धड्यातलं लिहिलेलं वाचताना तुम्ही बाबाजींशी एका शब्दातून कनेक्ट होता. म्हणून अजिबात टेन्शन घेऊ नका, की आमचं बुडलं तर काय, हे काय, ते काय. ते सगळ्याचा विचार करू नका. फक्त YouTubeवर करू शकता. ड्युरेशन किती दिवस असेल? तर आता कसं आहे ना, की मी तर हे 6 महिन्याचा आहे हा कोर्स खरं तर. आपण सुरुवात करू आणि मग बघू काय काय होतं ते. की 6 महिन्याचं एक जितकं मी केलं होतं, तर मला आठवतंय की 6 महिने लागतात ह्याला. कारण त्याचा कोर्सची मांडणीच तशी. ते पटपट, पटपट संपवायचं नाही. आज वाचलं, उद्या लगेच हे केलं, पुढचा धडा घेतला, असं नाहीये. हे आरामात करायचं. हे पारायण नाहीये. समजून घ्या. हां, हे पारायण नाहीये. हे लाईफ चेंजिंग प्रॅक्टिकल बुक आहे. आणि विचार करा ना, आपण आता एवढे दिवस झाले साधना करतोय, पण अजूनही काही बदल आपल्यात नाही झाले. तर मग युनिफाईडचे बदल आपल्यात आणायला आपल्याला दिवस बरेच लागणार आहेत. पण काही दिवस ध्यान, काही दिवस युनिफाईड असं करून आपला तो आठवडा आपण डिवाइड करणार. रोजच 6च्या 6 दिवस, 7 दिवस नाही. थँक्यू गायत्री ताई. हो, रेकॉर्डेड व्हिडिओ रोजच्या रोज आपण पाठवणार आहोत. ठीक आहे? रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्यासोबत एकही दिवस चुकणार नाही. समजा मलाच कधी नाही जमलं, तर त्यावेळेसच फक्त ते सेशन नेक्स्ट डे होईल. ठीक आहे? तर तयार व्हा. आपल्या आयुष्यात खूप बदल येतायत आणि ह्याची हिंट आपल्याला कालच्या टॅरोमध्ये दिली गेली. आणि पूर्ण विश्वास आहे मला, की ज्या अर्थी वेळ आली आपल्याजवळ, तर मी बघितलं काढून, तर बरोबर आपलं पहिलं ध्यान जे होणार आहे ते अमावास्येला होणार आहे. म्हणजे मी ज्याप्रमाणे प्लॅन केल्या आहेत गोष्टी, आणि अमावास्या ही नवीन गोष्टींची सुरुवात आणते आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे शंकर बाबा सांगायचे, की ते अमावास्येचा मुहूर्त द्यायचे नवीन गोष्टी सुरुवात करायला. आणि जेव्हा आज मी तो फोटो बघितला, त्यामध्ये इकडं स्वामी आहे, तिकडं भावत्र बाबाजी आहेत, मध्ये शंकर बाबा आहेत. सो मला ते कनेक्शन अगदी जबरदस्त कळत होतं, की काय घडतंय सगळं. तर अमावस्येच्या दिवशीच आपण पहिलं ध्यान घेणार आहोत आपल्या युनिफाईडचं. उद्याचा आणि परवाचा दिवस हा आपण त्याचं इंट्रोडक्शन, जे पहिला पार्ट आहे ते वाचण्यात आणि समजून घेण्यात जाईल. पहिलं ध्यान जे होईल ऍक्च्युअल मध्ये, ते आपलं अमावस्येला सुरुवात होईल. मेघनाने लिहिलंय, मला खूप मजा वाटते, कारण अभ्यास नाही केला खूप वर्ष. आता भरपूर अभ्यास आहे आपल्याला. भरपूर ओव्हर टाइम करायचा, एक्स्ट्रा टाइम काढून अभ्यास करायचा आपल्याला. आणि तो आपल्या जीवनावरचा अभ्यास आहे, आपल्या आतला अभ्यास आहे, की माझं काय आहे. आपलं सेल्फ अनालिसिस आपलं होतं ते युनिफाईड मध्ये होतं. ठीक आहे, आरसा दाखवणार आहे युनिफाईड आपल्याला या पद्धतीने. आणि ह्यामध्ये अनेक मॅजिकल गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. तुम्हाला अनेक अनुभव यायला लागतील. तुम्हाला बरेच अनुभव यायला लागतील. सगळं नाही मी सांगू शकत ना, मग त्या पिक्चरची मजा राहत नाही. ठीक आहे, तर चला आपण 23 मिनिटं झालेली आहेत, तर आपण रेकी करू थोड्या वेळ. आणि ध्यान आणि रेकी दोन्ही घेऊ शकतो आपण. तर डोळे मिटू आणि आपल्या पाठीचा कणा अगदी सरळ ठेवून आरामात शरीराला स्थिर आणि तणावमुक्त करून बसा. आपल्यासोबत असलेली आपली सोल फॅमिली, आपले सहप्रवासी जे आपल्यासोबत या कुटुंबात आहेत, आणि अनेक दिवस झाले आपण एकमेकांशी जोडलेले आहेत. आपण एकमेकांना ओळखत नाहीत, पण आता तरीही नावाप्रमाणे आपण एकमेकांना जोडले गेलोय. आपल्या सगळ्यांचे आत्मे एकमेकांना अगदी जन्मोजन्मापासून ओळखतात, जरी आपण आत्ता इथं एकमेकांना ओळखत नसलो तरी. त्यामुळे हे सगळी लोक आपल्याला मदत करतायत. आपल्यासोबत असलेला प्रवासी सुद्धा, जो आपल्याबरोबर ह्या बोटीत बसला, त्या सगळ्या प्रवाशांचे आपण आभार मानू. कुठेतरी त्यांच्या ऊर्जेने ते आपल्याला मदत करतात. आपले गुरु, जे आपल्याला या मार्गात आणून अनेक जन्मांचं आपलं जे वाट बघणं आहे, ज्यांनी संपवलं, अशा आपल्या गुरूंना वंदन करू. ते जन्म आपला आत्मा वाट बघत असतो ह्या साधनेसाठी. संसारामध्ये अडकलेला, अनेक मोहपाशांमध्ये अडकलेला आपला आत्मा
कधी आपण खऱ्या-खुऱ्या ध्यान मार्गामध्ये जातो, स्वतःला ओळखण्याच्या या जर्नीमध्ये जातो, याची वाट बघत असतो आणि तो प्रवास सुरू झाला यासाठी तो खूप खुश असतो. त्या प्रवासापर्यंत आपल्याला आणून सोडणारे आपले सगळे कुटुंबीय, ज्यांनी आपल्याला त्रास दिला असेल, वाईट बोलले असतील, निंदा केली असेल, त्या सगळ्यांचे आभार माना. कारण तेच आहेत कारण ज्यामुळे आपण इथं आहोत. अगदी हृदयातून आभार माना की हा त्रास दिला त्यासाठी थँक यू. म्हणूनच मी साधनेला लागले आणि माझ्या मुक्तीचा मार्ग मोकळा झाला. आपलं शरीर पूर्ण शिथिल सैल सोडा. आपल्या मस्तकापासून वरून एखादा धबधबा पाण्याचा वाहतो, अगदी तसा एक पांढरा शुभ्र रंग आपल्या अंगावर पडतोय. इतकं आपल्याला ते पाणी जाणवतंय. आपण केवळ त्या धबधब्याखाली शांत बसून थंडगार पाणी आपल्या अंगावर पडते. आपलं अंग सगळं सैल सोडून दिलंय त्या धबधब्याच्या पाण्यामध्ये. ना कुठे ताण आहे ना तणाव आहे. केस, आपलं डोकं थंडगार पाण्यात भिजून गेलंय. अंगावर शहारे येत आहेत. इतकं आपलं अंग आपण सैल सोडून दिलंय. आपलं मस्तक, कपाळ, मान, खांदे सगळं सैल सोडून द्या. दैवी पांढरा शुभ्र प्रकाशाचा धबधबा आपल्या अंगावर पडतोय, संपूर्ण अंगावर वाहतोय आणि आपण केवळ त्या धबधब्याखाली शांत बसून आहेत. सगळं अंग सैल सोडलंय. आपले खांदे, छाती, पोट, आपली कंबर, आपल्या शरीराचं बूड सगळं काही आता शिथिल सैल हलकं वाटतंय. शरीर पूर्ण शांत आणि स्थिर अवस्थेमध्ये. डोक्यावरून वाहणारा हा धबधबा सगळ्या शरीरावर पडतोय. पाण्याचा प्रवाह जाणवतोय. आपल्या ऑराची पूर्ण शुद्धी झालीय. वाहणाऱ्या ह्या दिव्य प्रकाशामध्ये आपल्या ऊर्जा मंडळात जे काही नको असलेले कलर आलेत, नको असलेली ऊर्जा आलीये, ती सगळी ह्या पांढऱ्या प्रकाशामध्ये साबणाप्रमाणे स्वच्छ होतीये. एक एक डाग आपल्या ऊर्जेवरचा हा पांढरा दैवी प्रकाश धुवून काढतोय, बाजूला काढतोय. संपूर्ण शरीर पांढऱ्या प्रकाशामध्ये आता जळून निघालंय. आपली ऊर्जा, आपला ऑरा आता तेजस्वी, शुभ्र, एकही डाग नसलेला झालाय. आपल्या तळपायाच्या बोटांपर्यंत पांढरा प्रकाश एक एक पेशींमध्ये पसरलाय.
आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये रेकी ऊर्जा प्रवाहित झाली, मस्तकाद्वारे संपूर्ण शरीरामध्ये सगळ्या चक्रांवर रेकी शक्ती ऊर्जा संतुलनात आणायचं काम करते. आपलं लक्ष केवळ श्वासांवर आहे. आपल्या मनाला आपण आता कुलूप घालून टाकू, लॉक करून टाका. कुठलाच विचार बाहेर नाही आला पाहिजे. कुलपाची चावी आपल्या शरीराच्या बाहेर फेकून द्या. आणि आता विचार येणंच बंद झालंय. शून्य अवस्था. केवळ श्वासांची ये जा. सगळं शरीर रिलॅक्स, शांत आणि स्थिर. आपल्या दृष्टीमध्ये अंधार आणि केवळ श्वास.
आपली जेव्हा मनातली इच्छा असेल त्यावेळी हळूवार आपण सगळेजण मनामध्ये 5 अंक मोजत, आपल्या डोळ्यांवर हात ठेवत, हळूहळू ध्यानातून बाहेर या आणि आभार व्यक्त करा स्वतःचे, परमात्म्याचे, महाअवतार बाबाजी, पितामह पत्रीजी, आपले गुरु, आपली कुलदेवता, पंचतत्व आणि पृथ्वी माता. आपण भेटू उद्याच्या सत्रात. थँक्यू.